काँग्रेस राष्ट्रवादीचं पाप असल्याचा हल्ला बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। जुनी पेन्शन द्यायची धमक आमच्यातच असल्याचंही फडणवीस यांनी नमूद केलं। जुनी पेन्शन योजना विरोधक लागू करू शकत नसल्याची टीकाही त्यांनी केली। ही जुनी पेन्शन योजना लागू करायची असेल तर 2.5 लाख कोटींचा भार येईल, त्यामुळे वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं। या सगळ्या काळातलं 5 वर्षाचं माझं सरकार सोडा तर सगळ्या काळात तुमचं सरकार आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं। एक मागणी दाखवा, यांची एक मागणी की आम्हाला नवीन पेन्शन योजना नको, आम्हाला जुनी पेन्शन योजना पाहिजे। एकदाही नाही, मागणीच नाही। आता लगेच सरकार आल्याबरोबर हे पुढे मागणी मला मान्य आहे की शिक्षकांची आहे, पण हे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले समोर येऊन हे मागणी करून राहिले ही खऱ्या अर्थानं लबाडी आहे। कारण यांनी कधी मागणी केली नाही आणि यांचं पाप आहे। हे जे जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लावणं हे यांनी केलेलं आहे। निश्चितपणे या संदर्भात फायनान्स विभागाशी सगळ्या विभागाशी आपण चर्चा करणार आहोत आणि मी हेही सांगतो की हे लोक बोलतात, पण जर या ठिकाणी पेन्शन योजनेत बदल करायचा असेल, जुनी द्यायची असेल, ही धमक आमच्यामध्येच आहे। हे नाही करू शकत, हे नुसते बोलणारे लोक आहेत। जे काही करायचं असेल ते आम्हीच करू शकतो। त्यामुळे ही धमक आमच्यातही याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। माझा व्हिडिओ दाखवण्यापेक्षा प्राचार्य आणि उपप्राचार्य यांना जाऊन थेट जाब का विचारत नाही, हा प्रकार का घडला हे थेट त्यांना विचारा, असं म्हटलंय आमदार बांगर यांनी। एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल तर मी तो सहन करणार नाही, मग माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल, सरकारमध्ये असलो तरी आवाज उठवणारच। मी उपमुख्यमंत्र्यांना सर्व माहिती दिली आहे। एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल तर मी शांत बसणार नाही, असंही आमदार संतोष बांगर यांनी म्हटलंय। त्या महिलेची क्लिप माझ्याकडे आली आहे, पण कोणाची इज्जत चव्हाट्यावर आणू नये म्हणून मी क्लिप दाखवणार नाही। मी त्यांना दमदाटी केली तर त्यांनी माझी तक्रार का दिली नाही याची सुद्धा शहानिशा करा, असंही ते म्हणाले। सरकार आमचं आहे म्हणून आवाज उठवायचा नाही असं होत नाही, असं सांगायलाही ते विसरले नाहीत। या ठिकाणी जर कोणी महिलेवर जर कोणी अत्याचार करत असेल तर तो संतोष बांगर सहन करून घेणार नाही। मग माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्याची मला पर्वा नाही। सरकारमध्ये असलं म्हणजे आवाज उठवायचा नाही, हे आम्हाला सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेलं नाही। सरकारमध्ये असून सुद्धा तुम्हाला सांगतो की आताच DCM साहेबाला मी संपूर्ण या रीतसर माहिती दिलेली आहे। आमदार बांगरांनी काल मारहाण केली एका प्राचार्याला। आमदार बांगरांबाबत सातत्याने असले प्रकार घडत आहेत, तुम्ही पण सूचना केल्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या। मला आता त्याची माहिती नाही नेमकं काय घडलंय, पण त्याची माहिती घेऊन योग्य कारवाई करू। प्रकरण घडलेलं असेल तर त्याच्यावर होम डिपार्टमेंट कारवाई करणार। आमच्या दृष्टीने आमदार असतील, सर्वसामान्य लोक असतील, सर्व सारखीच असतात आणि त्याच्यामुळे असं म्हणण्याचं कारण नाही। आम्ही बांगर साहेबांची चर्चा करू, त्यांनी संयम राखला पाहिजे, शांतता राखली पाहिजे, असं आम्हाला सुद्धा वाटतं की शेवटी एखादे आमदार असले तरी ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांच्यावर आमच्या सरकारची सुद्धा इमेज 100% असते, हे मला मान्य आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। तिकडे मारहाण करणाऱ्या आमदारांना पाठीशी घालण्याचं काम भाजप करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला। आमदार बांगर यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली। संतोष बांगर यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे। प्राचार्य, तहसीलदार, वेगवेगळे अधिकारी यांना मारहाण करणारे आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आज काम करत आहेत। भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांनी ताबडतोब या सरकारने संतोष बांगर यांना ताबडतोब योग्य ती कारवाई त्यांच्या विरोधी केली पाहिजे। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे।